चला आज एका खास गाण्याबद्दल बोलूया. हे गाणं म्हणजे एका अशा व्यक्तिमत्वाला वाहिलेली आदरांजली आहे ज्यांच्यात प्रचंड शक्ती होती आणि त्यागाची भावना होती. हिमालयाची सावली माझी रमाई माऊली. फक्त ही एक ओळ, आणि या एका ओळीत रमाबाई आंबेडकरांना आपल्या सगळ्यांच्या लाडक्या रमाईंना समर्पित केलेल्या संपूर्ण गाण्याचं सार सामावलेलं आहे. हा त्या गाण्याचा आत्माच आहे असं म्हटलं तरी चालेल. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? एखादी सावली ती पर्वताइतकी ताकदवान कशी असू शकते? या आदरांजलीचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. चला तर मग जरा खोलात शिरून बघूया. तर गाण्याची सुरुवातच बघा. ती रमाईंची ओळख एका खूपच शक्तिशाली रूपातून, एका मेटॅफरमधून करून देते. म्हणजे बघा, एका बाजूला आहे हिमालय, जे प्रतीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उत्तुंग कार्याचं, आणि दुसऱ्या बाजूला आहे त्या हिमालयाची सावली म्हणजेच रमाई. काय सुंदर कल्पना आहे. गाणं असं सांगतं की रमाईंची भूमिका ही त्या विशाल पर्वताच्या अविभाज्य सावलीसारखी होती, अशी सावली जी त्या पर्वतापासून कधीच वेगळी होऊ शकत नाही. पण हे गाणं इथेच म्हणजे फक्त या रूपकावरच थांबत नाही. ते रमाईंच्या व्यक्तिमत्वाचा जो गाभा आहे तो फक्त एका शब्दात आपल्यासमोर ठेवतं, आणि तो शब्द आहे त्याग. गाण्याचे शब्द आहेत रमामाईचा त्याग मोठा. अगदी सरळ थेट शब्द आहेत, आणि हे शब्द त्यांच्या त्यागाला या संपूर्ण कहाणीच्या केंद्रस्थानी आणून ठेवतात. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. इथला त्याग म्हणजे फक्त कष्ट सोसणं किंवा दुःख सहन करणं नाहीये. नाही, तर तो एका निस्वार्थ भावनेतून अगदी जाणीवपूर्वक केलेला एक मोठा निर्णय आहे, एक सन्माननीय स्वीकार आहे. आणि ही गोष्ट पुढच्या ओळीत इतकी सुंदर मांडली आहे. कसलाही हट्ट मनी हो नव्हता. यातून एकदम स्पष्ट होतं की त्यांचा त्याग हा कुठल्याही हट्टातून किंवा स्वार्थातून आलेला नव्हता. तो एका शुद्ध, निर्मळ मनाचा आविष्कार होता. आणि त्यांचा हा त्याग केवळ वैयक्तिक पातळीवरचा नव्हता. खरं तर तो एका मोठ्या ध्येयाला दिलेल्या सक्रिय पाठिंब्याचा, एका मोठ्या मिशनचा पाया होता. हे गाणं अगदी थेट संबंध जोडतं. ते म्हणतं, रमाने माझा साथ देणा भीमाने दिल्ली गाठली. म्हणजे रमाईंने साथ दिली म्हणूनच भीमाने म्हणजेच बाबासाहेबांनी दिल्ली गाठली. त्यांचा आधार ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. तो त्यांच्या महान कार्याचा भक्कम पाया होता. आता बघा, गाणं रमाईंच्या भूमिकेला एका कुटुंबापुरतं मर्यादित ठेवत नाही, तर ते तिला एका विशाल समाजाची आई म्हणून आपल्यासमोर उभं करतं. गाण्यातली ओढ आहे 9 कोटी जी आई झाली. बघा, ही एकच ओळ त्यांचं स्थान किती मोठं करते. कुटुंबाच्या माऊलीवरून त्या थेट 9 कोटी लोकांची आई होतात. 9 कोटी म्हणजे 90 मिलियन. हो, तब्बल 9 कोटी. हा फक्त एक आकडा नाहीये. हे त्या विशाल समाजाचं प्रतीक आहे ज्यांच्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी लढा दिला, आणि ज्यांच्यासाठी रमाई एक मायेचं, आदराचं स्थान बनल्या, एक मातृस्वरूप बनल्या. तर मग प्रश्न असा येतो की हे एक गाणं त्यांच्या आठवणींना, त्यांच्या लेगेसीला अजरामर कसं करतं? तर बघा, एकीकडे ती आवश्यक सावली, दुसरीकडे त्यागाची मूर्ती, सक्षम करणारा आधार आणि लाखो लोकांची आई. या सगळ्या कल्पनांना, या सगळ्या धाग्यांना एकत्र गुंफून हे गाणं फक्त एक गोष्ट सांगत नाही, ते रमाईंचं एक जिवंत, परिपूर्ण व्यक्तिचित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करतं. आणि यामुळेच त्यांचं योगदान कधीही विसरलं जाणार नाही याची खात्री पटते. आणि मग आपण पुन्हा फिरून त्याच ओळीवर येतो जिथून आपण सुरुवात केली होती. हिमालयाची सावली माझी रमाई माऊली. ही ओळ या गाण्याची सुरुवात तर आहेच, पण तोच त्याचा सर्वात शक्तिशाली शेवटसुद्धा आहे. ही ओळ आपल्याला त्या शांत पण अढळ शक्तीबद्दल विचार करायला भाग पाडते, जी नेहमीच महानतेच्या मागे खंबीरपणे उभी असते.